आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहूया स्पीड न्यूजमध्ये। ठाणे पोलिसांची टीम केतकी चितळेला घेऊन तिच्या कळंबोलीमधल्या रोडपाली इथल्या घरी दाखल झालेली आहे। पोलीस केतकीच्या घरातील लॅपटॉप आणि आणखी काही वस्तू जप्त करण्याची शक्यता आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केतकीच्या घराखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला गेला आहे। नवी मुंबईमध्ये केतकी चितळेवर 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। कळंबोली आणि नेरूळ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे केतकीचा ताबा आता नवी मुंबई पोलिसांकडे जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आदिती नलावडे आणि मनाली भिलारे आणि आणखी 2 अशा एकूण 4 महिलांवर कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे। केतकी चितळेला पोलिसांनी कळंबोली पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिच्यावर शाई आणि अंडी फेकून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अदखलपात्र तक्रार दाखल झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह कविता पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे। राज्यातल्या विविध पोलीस ठाण्यात केतकी विरोधात तक्रार केली गेली आहे। अकोल्यात केतकीवर गुन्हा दाखल झाल्यानं अकोला पोलीसही तिला ताब्यात घेऊ शकतात। जळगावातल्या चोपडामध्ये केतकी चितळे विरोधात आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत केतकी चितळेवर कारवाईची मागणी केली आहे। केतकी चितळेच्या पोस्टवरून सध्या राज्यात वादंग असताना सदाभाऊ खोत यांनी मात्र तिचं समर्थन केलंय। केतकीचा मला अभिमान आहे, तिनं कोर्टात स्वतःची बाजू स्वतः मांडली असं ते म्हणाले। खोत यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एक नवा वाद सुरू झालेला आहे। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आंदोलन केलं। खोत यांनी केतकी चितळेला पाठिंबा दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसलं। त्यांनी खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। दरम्यान या आंदोलनात पांडुरंगानं खोतांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाती टाळ आणि मृदुंग घेत निदर्शनं केली आहेत। सदाभाऊ खोतांनी विकृतांचं समर्थन करू नये असा सल्ला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिलेला आहे। सदाभाऊंना आम्ही हे सांगण्याची वेळ यावी, हेच दुर्दैव असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अहमदनगरमधल्या पारनेरमध्ये सुद्धा केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। केतकी चितळे विरोधात दाखल झालेला हा राज्यातला 13वा गुन्हा आहे। शिवप्रहार संघटनेकडून हा गुन्हा दाखल केला गेला आहे। कोविड काळात मुंबई महानगरपालिकेनं खूप मोठं काम केलं। 15 दिवसात जम्बो कोविड सेंटर उभारलं, त्याचं जागतिक पातळीवर कौतुक झालं। पण इथं मात्र ते कौतुक झालं नाही अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। त्यावेळची परिस्थिती भयानक होती, हे सगळं वाचण्याची हिंमत नाही पण नक्की वाचणार असंही त्यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या कार्यावर मिनाज मर्चंट लिखित कोविड वॉरियर या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं। कोविड काळातील मुंबई महानगरपालिकेच्या कामाचा हा लेखाजोखा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीसाठी अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पाठिंबा दिलाय। संभाजीराजेंच्या उमेदवारी अर्जावर महेश बालदी यांनी पहिली सही केली आहे। संभाजीराजेंनी आज उरणमध्ये बालदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभारही मानले। देशात महागाई आणि बेरोजगारी वाढलेली असताना केंद्र सरकार बाप जात्यांनी करून ठेवलेलं काम विकून मजा करते अशी टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे। त्यामुळे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार आपलं पाहिजे यासाठी शरद पवार देशातल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्र घेऊन नवीन करण्याचा काहीतरी प्रयत्न करतायत अशा शब्दात वळसे पाटलांनी थेट तिसऱ्या आघाडीचे संकेतही दिले। स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान न सांगता हॉटेल मॅरियटच्या आत जाऊन बसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यात महिला अध्यक्षांसह कार्यकर्ते सुद्धा ताब्यात घेतले गेलेले आहेत। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भोकरदनमधल्या चांदई एको गावाला भेट दिली। 4 दिवसांपूर्वी कमानीचं नाव देण्यावरून आणि शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून गावातल्या 2 गटात राडा झालेला होता। दानवेंनी गावात भेट देत दोन्ही गटांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केलाय। उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण असतं, अपघात अटळ आहे। भाजपच्या सभेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या आशयाचं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे।
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केलाय. औरंगाबादचं नामांतरण झालं नाही हा दोष फडणवीसांचा आहे. ते स्वतः 5 वर्ष मुख्यमंत्री असतानाही त्यांनी नामांतरासाठी काहीही केलेलं नाही असं खैरे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी टीका केली आहे. हनुमान चालिसाच्या एका ओळीचा चुकीचा अर्थ सांगत फडणवीसांनी हनुमान चालिसेचा अपमान केल्याचं ते म्हणाले. भाजपच्या या सभेचा मुंबई महानगरपालिकेत कोणताही फायदा होणार नसल्याचंही मिटकर यांनी म्हटलंय. देशामध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा वापर केला जातो आहे अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोयनानगर इथल्या नवीन शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन झालं. यावेळेला अजित पवारांनी विविध कामातल्या त्रुटींची यादीच काढत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरही धरलं. कोयनानगर विश्रामगृहाचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. निकृष्ट काम करणाऱ्या आणि भानगडी करणाऱ्या लोकांना नरकातही जागा मिळणार नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी पहिला पाठिंबा मिळालाय. उरणचे आमदार महेश बालदी यांनी जाहीर पाठिंबा दर्शवल्यानं संभाजीराजेंनी त्यांचे जाहीर आभारही मानलेत. संभाजीराजे यांनी महेश बालदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यावेळेला शिवसेनेच्या सभेविषयी नारायण राणे नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 21 किंवा 29 तारखेला ते पुणे दौऱ्यावर जातील. ते पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर किंवा साताऱ्यात सुद्धा ते सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, कारण काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी उत्तर भारतीयांना जो त्रास दिलाय त्यामुळे उत्तर भारतीय नागरिक नाराज आहेत आणि त्यामुळेच राज यांनी सगळ्यात आधी माफी मागावी अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलेली आहे. अंदमानमध्ये मोसमी पावसाचं आगमन झालंय. त्यामुळे आता केरळमध्ये 1 जूनला मॉन्सून दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यातल्या 9 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला गेलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील धान पिकाला चांगलंच झोडपून काढलंय. धान पीक आता जमिनीवर लोळल्यानं धान उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आता पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होतीये. यंदा मॉन्सूनवर ला निनोचा प्रभाव असल्यानं पाऊस उत्तम राहणार असल्याचं समजतंय. शेतकऱ्यांना दुष्काळाची भीती नसल्याचं नागपूर हवामान विभागाचे संशोधक ML शाहू यांनी सांगितलेलं आहे. अश्नी चक्रीवादळानंतर देशाच्या उत्तरेकडच्या भागात तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. दिल्लीत काल 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला आहे. राज्यामध्ये गेल्या 5 दशकात नागपूर शहरानं मे महिन्यात सर्वाधिक 107 दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवल्या. नागपूर हे महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे ज्या शहरानं मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे 100 दिवस ओलांडलेत. तर 90 दिवस उष्णतेच्या लाटेसह चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आणि 80 दिवसांसह यवतमाळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली होती. आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसलं. JVLR जंक्शन जवळचा फ्लायओव्हर दुरुस्तीच्या कामासाठी 12 दिवस बंद केला गेलेला आहे. त्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसलं. 1 किलो कांद्याला अवघा 1 रुपया दर मिळाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातली ही घटना आहे. 25 क्विंटल कांद्याचे अवघे 2,500 रुपये मिळाल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. दर मिळत नसल्यामुळं
कांद्याला आता शेतकऱ्यांना मोफत वाटण्याचं ठरवलेलं आहे। कांद्याला दरच नसल्यानं शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च देखील परवडत नाहीये। त्यामुळे शेगावच्या कैलास पिंपळे या शेतकऱ्यानं तब्बल 200 क्विंटल कांदा मोफत वाटून टाकलाय। राज्यात उष्णतेचा पारा वाढत असल्यानं त्याचा परिणाम मुक्या प्राण्यांवर होतोय। तशातच अकोले तालुक्यातल्या टाकळी गावच्या जंगलात वन कर्मचारी अशोक घुले यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओत घुले धाडस दाखवून बिबट्याच्या 3 महिन्यांच्या बछड्याला पाणी पाजताना दिसतायत। त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तब्बल 5 महिन्यानंतर लालपरी राज्यभर सुसाट धावू लागली आहे। गेल्या 1.5 महिन्यात 521 कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचं लालपरीनं आता सिद्ध केलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण अवजड वळणाच्या परशुराम घाटातनं गणेशोत्सवापूर्वी 2 पदरी वाहतूक आता आणखी सुरू होणार आहे। कशेडी घाटानंतरचा मुंबई गोवा महामार्गावरचा दुसरा अवघड घाट म्हणून परशुराम घाटाची ओळख आहे। चौपदरीकरणाच्या कामासाठी सध्या घाट फोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नागपूरमधल्या रेल्वे स्थानकावर स्फोटकं आढळल्यानंतर गोंदिया रेल्वे पोलीस सतर्क झालेत। गोंदिया रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आलेलं असून पोलिसांकडून कठोर उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत। तपासणी पोलीस करतायत। या दरम्यान उपस्थित प्रवाशांना आणि रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित आरपीएफ, जीआरपी किंवा 139 या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी असं आवाहनही करण्यात आलेलं आहे। भुसावळमध्ये नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत। एका टँकरसाठी 1200 रुपये खर्च करण्याची वेळ या नागरिकांवर आलेली आहे। साकेगाव ग्रामपंचायत हद्दीतल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय। पाण्याचे टँकर देण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात असल्यानं घोटभर पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत। तर भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल पाण्यासाठी होत आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। मुखेडमधील जांभळी तांडा इथं हंडाभर पाण्यासाठी 2-2 किलोमीटरपर्यंतची पायपीट होतीये। तोडक्या विहिरीतून जीवघेणी कसरत करून सुद्धा पिवळं दूषित पाणी गावकऱ्यांना प्यावं लागतंय। त्यामुळे अनेक नागरिकांचं आरोग्य आता धोक्यात येताना दिसतंय। राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांच्याच जळगावमधल्या धरण गावातील नागरिकांना आता पाणी टंचाईचा भीषण असा सामना करावा लागतोय। या भागामध्ये तब्बल 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक पुरते हैराण आहेत। या भागात मुबलक पाणी असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे ही अभूतपूर्व पाणी टंचाई आता निर्माण झालेली आहे। लातूरच्या शिराळा मतदारसंघात ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय। आमदारांची भेट घेण्यासाठी शेतकरी ताटकळत राहिले होते, तर दुसरीकडे आमदार धीरज देशमुख मात्र क्रिकेटमध्ये फटकेबाजी करताना दिसले। क्रिकेटप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नातही रस दाखवावा अशी टीका आता केली जाते। उजनीच्या पाणी प्रश्नाच्या बाबतीत करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। इंदापूर बारामती तालुक्याला लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचं पाणी द्यायला शासनानं मान्यता दिलेली आहे। या निर्णयाला स्थानिकांनी मात्र विरोध केलेला आहे। वाशिममध्ये विधवा महिलांसाठी ढोरखेडा ग्रामपंचायतीनं मोठा निर्णय घेतलाय। विधवा महिलांना सन्मानानं जगता यावं यासाठी विधवा प्रथा बंद करून आयुष्य जगण्याचा एक नवा मार्ग खुला करून दिलेला आहे। असा ऐतिहासिक निर्णय घेणारी विदर्भातली ही पहिलीच ग्रामपंचायत ठरलेली आहे। बीडमध्ये बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरबाजीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत अनोखं आंदोलन केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चक्क श्वानाच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे बॅनर लावले गेलेले आहेत। श्वानाचा वाढदिवस साजरा करत घोषणाबाजी केली गेली आहे, तर शासनाचा महसूल बुडवून बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी गणेश ढवळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे। पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांच्या संतापाचा कडेलोट होताना दिसतोय, कारण गडावर जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या
पीएमपीएमएलच्या ई बसेसमधनं केलेला प्रवास पर्यटकांच्या जीवावर बेतणारा ठरतो आहे। बसच्या अपघाताच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे ही बस सेवा बंद करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी धुमाकूळ घातलाय। एटापल्ली तालुक्यातल्या मवेली बेस कॅम्पवर माओवाद्यांनी 3 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे। त्यानंतर तिथं असलेला एक ट्रक, एक ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी अशी 70 लाख रुपयांची वाहनं अक्षरशः त्यांनी जाळून टाकली आहेत। या घटनेमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला। यात 1 जण जागीच ठार झालाय तर 6 जण जखमी झालेत। ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालाय। जालन्यातल्या रेल्वे स्थानकाजवळच्या सोनल नगर या भागात मायलेकीचा मृतदेह आढळला। मैतांच्या शरीरावर मारहाणीचे घाव असल्यानं कुटुंबाकडूनच घातपात केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। अंगणामध्ये झोपलेल्या 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यातल्या मांडेखेल इथं घडलेली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपुरात भर रस्त्यात हैदोस घालणाऱ्या गुंडांच्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे। कारनं जाताना हे गुंड दुसऱ्या वाहन चालकांच्या अंगावर बाटल्या उडवत होते। याबाबत तक्रार केल्यानंतर धडक कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वराची पुण्यभूमी सोलापूर, एकेकाळचं कापड उद्योगाचं माहेरघर सोलापूर। काय आहेत सोलापूर वासियांच्या समस्या आणि प्रश्न, जाणून घेऊयात संवाद यात्रेत थेट सोलापूरहून संध्याकाळी 6 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर। 5 महिन्यानंतर लालपरी राज्यभर सुसाट धावू लागलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यात 521 कोटी रुपयांची कमाई करून खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचं लालपरीनं सिद्ध केलंय। राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, पूरक लेखन साहित्य इत्यादी अनेक योजना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यातील अनेक योजना या कालबाह्य झालेल्या आहेत। वार्षिक योजनेच्या निधीतून राबवण्यात येणाऱ्या शालेय शिक्षण विभागाशी संबंधित जवळपास 14 योजना रद्द करून काही योजनांची फेररचना सरकारतर्फे केली गेली आहे। पबजी खेळाच्या नादात 16 वर्षीय मुलगा दुसऱ्या मजल्यावरनं खाली पडल्याची घटना घडली। पालघरमधल्या शिरगाव इथली घटना असून शदान शेख असं या युवकाचं नाव आहे। शदान आपल्या मित्रांसोबत काम सुरू असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता। या दरम्यान हा मुलगा दुसऱ्या मजल्यावरनं खाली पडून जखमी झाला। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलीस आता अधिक तपासाकरता नवी मुंबईला नेणार आहेत। केतकीच्या लॅपटॉपचाही पोलीस तपास करतील। तपासासाठी केतकीचा लॅपटॉप जप्त होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात ठाण्यातून केतकीला कळंबोलीला घेऊन पोलीस जाणार आहेत। केतकी चितळेच्या पोस्टवरून राज्यामध्ये सध्या बरेच वाद सुरू आहेत। सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचं सांगत तिचं समर्थन केलंय। केतकी कणखर आहे, तिला समर्थन करण्यासाठी कोणाची गरज नाही, तिला मानावं लागेल। कोर्टात तिनं स्वतःची बाजू स्वतः मांडली असंही खोत म्हणाले। खोत यांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा वादाची नवी ठिणगी पडली आहे। दरम्यान शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे। शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीचं सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलंय। या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी ही टीका केली आहे। शरद पवार यांच्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिनं केलेलं ट्विट हे अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलेली आहे। कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत या कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकर उपस्थित होते। याच वेळेला ते बोलत होते। ते ट्विट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं अशी टीका सुजात आंबेडकर यांनी केतकी चितळेवर केलेली आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात केतकी विरोधात तक्रार दाखल झाली आहे। अकोल्यात केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे आज अकोला पोलीस केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे। भाजपच्या सभेनंतर शिवसेनेतून आता फडणवीसांवर टीका केली जातीये। राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांवर टीकेचे बाण सोडलेत। उताराला लागलेली गाडी स्पीड न्यूजमध्ये ब्रेकनंतर आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। राज्यपाल आणि राज्य सरकार दरम्यान संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे राजभवनाच्या खर्चात कोट्यवधींची वाढ झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 2019च्या तुलनेत गेल्या 2 वर्षात राजभवनच्या खर्चात तब्बल 18 कोटींची वाढ झाली आहे। वाराणसीमधल्या ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण शांततेत पूर्ण झालेलं आहे। विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा कोर्टामध्ये हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केलाय। तसंच तलावात महत्त्वाचे पुरावे आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलेला आहे, तर असे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं मुस्लिम पक्षकारांनी म्हटलंय। दरम्यान उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।